नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या तात्काळ अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य सरकारला असल्याचा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिनांक 1 ऑगस्ट 2025 ला दिलेला आहे. त्याच आधारावर हरियाणा, तेलंगणा, आंध्र प्रदेश येथील राज्य सरकारांनी अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करून त्याची अंमलबजावणी सुरू केलेली आहे. याच मागणीसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये 1996 पासून सातत्याने आंदोलन, मोर्चे सुरू आहेत. पण महाराष्ट्र सरकार याबाबत गंभीर नसल्याचे जाणवत आहे. त्यामुळेच मातंग समाज आणि इतर जाती अस्वस्थ आहेत. मातंग समाजाने यापूर्वी जवाब दो आणि दवंडी मोर्चा असे लाखोंचे मोर्चे केले आहेत. त्यामुळे सरकारने निवृत्त न्यायाधीश श्री अनंता बदर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास आयोग नेमला आहे. आयोगाने आतापर्यंत उपवर्गीकरणाचे मॉडेल बनवून शासनास सादर करणे गरजेचे होते, परंतु अद्याप तसे झालेले दिसत नाही. त्यामुळे सरकारने यामध्ये लक्ष घालून बदर समितीकडून तात्काळ अहवाल मागवून घ्यावा आणि येणाऱ्या 1 मे या महाराष्ट्र दिनी आरक्षण उपवर्गीकरणाची घोषणा करावी. नाहीतर 20 मे 2025 ला आझाद मैदान मुंबई येथे प्रचंड मोठे जनाक्रोश आंदोलन करण्याचा इशारा आज तहसीलदार यांचेमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवून सकल मातंग समाजाच्या वतीने देण्यात आलेला आहे. निवेदन देण्यापूर्वी गोंडवाना महाविद्यालय जिवती येथे सकल मातंग समाजाची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री गुणवंत कांबळे हे होते. बैठकीचे प्रास्ताविक सकल मातंग समाजाचे समन्वयक श्री डॉक्टर अंकुश गोतावळे यांनी, सूत्रसंचालन श्री रमाकांत जंगापले यांनी, तर आभार प्रदर्शन अंबादास कंचकटले यांनी केले. यावेळी निवेदन देताना सुग्रीव गोतावळे, नरसिंग लिंबोरे सर, श्री देविदास कांबळे, श्री भानुदास जाधव, श्री विजयल गोतावळे, डॉक्टर चरण केदासे, श्री बाराशे वाघमारे, श्री गोविंद वाघमारे, श्री जयराम मोरे, श्री नवनाथ जांभळे, श्री दिगंबर केंद्रे, श्री रणजित सूर्यवंशी, श्री बालाजी पलमेटे, श्री रवी कांबळे, श्री संतोष गोतावळे, श्री धर्मा गोतावळे, श्री पंढरी घोसे, श्री पंढरी वाघमारे, श्री बालाजीजी वाघमारे, श्री दिगंबर कलवले, श्री नागनाथ कांबळे, श्री बालाजी वाघमारे, श्री दीपक खांडेबाग, श्री लहुजी गोतवळे, श्री संजय भालेराव, श्री विजय पी गोतावळे, श्री परमेश्वर कांबळे, श्री दीपक गोतावळे, श्री बाबू कांबळे, श्री अजय नरहरे, श्री यादव भालेराव इत्यादी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी लहुजी अर्जुनराव गोतावळे, जिवती तहसील ब्युरो.